आणि ओबीसीने शहाणं व्हावं आणखीन पण की याच्या नादी लागून गोरगरीब ओबीसीचा वाटोळ करू नये. त्यांनी जर आमचा चॅलेंज केला तर आम्ही 1994चा JR चॅलेंज करणार आहेत आणि सगळे बाहेर पाडणार आहेत मग. आणि 50%च्या वर गेलेलं 2% आरक्षणसुद्धा बाहेर काढणार आहेत. कुठल्याच निकषात ते बसत नाही. ना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशात बसतं आहे, ना केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या निकषात बसतं आहे. ते कशातच बसत नाही. हां, यावर्षी बजेटमध्ये मराठा समाजाला 602,44,00,00,000 रुपये मिळाले. मात्र महायुतीचे मागच्या वर्षापासून पैसे रखडले असं सुद्धा म्हणजे त्यांनी एक दाखला दिला आहे. त्याला ती सवय आहे ना. त्याला काय दिलं? आत्ता बहुत हजारो कोटी रुपये दिले तेव्हा सारथीत. आत्ता आमचे 2-3 वर्ष आहे. तुम्हाला हजारो करोड रुपये दिले तेव्हा जमत होतं का? आम्ही म्हणलोत का? का दिले? ओबीसी महामंडळाला का दिले? महायुतीला का दिले? आम्ही एखादा बरं शब्द काढला का? आमच्या सारथीला दिले की लगेच पोट दुखतं. म्हणजे याला ही बरोबरी करायची सवय लागली. त्यांना मर्दानगीसारखं लढून स्वतःच्या जातीला स्वतःच्या जमातीला मिळून द्यायची यांच्या धमक नाही. हे फक्त दुसऱ्याला दिलं की रडतात लगेच आणि मग ते मिळवितात. एखादं उपोषणाला बसलं की त्याच्या पुढे येऊन बसणार, रडणार. ते शिळीचं शेपूड नव्हतं का, धेंडळलेली शिळी, त्याचं शेपूड बांधलेलं असतं. असं नामर्दासारखं लढायची सवय लागली आहे त्या यावलावाल्याला. उपोषणाला कोणी बसलं की पुढं आणून बसायचे. कुणी मोर्चा काढायला की आपण काढायचा. कुणी मुंबईला चाललं का आम्ही तुमच्या मागं यायलोत म्हणायचं. ते शिंगरं चालत आहेत बघा मागं. तसं खेळ आहे यांचा. अरे तुम्ही लढा ना, तुम्ही मागा ना. असं दुसऱ्याला दिलं, महायुतीला दिलं की आम्हाला द्या, सारथीला दिलं आम्हाला द्या. ही असलं कोणतं रडकं आहे? ही याची जी घाण सवय आहे ना, ही गोरगरीब ओबीसीच्या मुळावर आली. आम्ही म्हणलो की महायुतीला देऊ नका, दाखवा एखादा शब्द. आम्ही म्हणलं की ओबीसी महामंडळाला देऊ नका, एखादा शब्द दाखवा. नुसतं सारथीला दिलं तर एवढं का पोट दुखायला लागलं?